नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि सिलेक्टेड असणार आहेत। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन घेणार आहोत। ही रिव्हिजन जी असणार आहे मित्रांनो, ती या व्हिडिओवरील तुमची एक प्रकारची परीक्षा असणार आहे। ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला आहे, शीख धर्मीयांचे 9वे गुरु कोण होते? कोण होते मित्रांनो? उत्तर माहित असेल तर कमेंट करून चला। तर बघा, या ठिकाणी शीख धर्मीयांचे 9वे गुरु होते गुरु तेग बहादूर। पर्याय क्रमांक सी, गुरु तेग बहादूर हे शीख धर्मीयांचे 9वे गुरु होते। ठीक आहे मित्रांनो, आता शीख धर्मीयांचे बघा पहिले गुरु विचारले जातात परीक्षेमध्ये। ठीक आहे, पहिले गुरु देखील विचारले जातात। तर बघा, गुरु नानक हे शीख धर्मीयांचे पहिले गुरु होते। ठीक आहे, गुरु नानक। त्यानंतर बघा, शेवटचे किंवा 10वे गुरु कोण होते? तर बघा, गुरु गोविंद सिंग हे शीख धर्मीयांचे शेवटचे किंवा 10वे गुरु होते। ठीक आहे, एकूण 10 गुरु आहेत शीख धर्माचे, त्यापैकी पहिले गुरु नानक, शेवटचे गुरु गोविंद सिंग। ठीक आहे, गुरु तेग बहादूर या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहेत 9वे। ओके, गुरु अर्जन किंवा गुरु अर्जुन हे जे आहेत ते 5वे। ठीक आहे, 5वे गुरु आहेत शीख धर्माचे। ठीक आहे, तर मित्रांनो, शीख धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? तर बघा, गुरु ग्रंथ साहिब हा जो ग्रंथ आहे तो शीख धर्माचा पवित्र ग्रंथ आहे किंवा शीख धर्माचा ग्रंथ आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न विचारला जातो बघा, गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, आपल्या महाराष्ट्रातील नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे। ठीक आहे, तर एवढे प्रश्न या ठिकाणी आपले कव्हर होऊन जात आहेत मित्रांनो। आपलं मूळ उत्तर आहे शीख धर्मीयांचे 9वे गुरु गुरु तेग बहादूर। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट कोणता आहे? तर बघा, राजा हरिश्चंद्र। ठीक आहे, पर्याय क्रमांक बी, राजा हरिश्चंद्र हा दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट आहे। कधी झालेला मित्रांनो हा? तर 1913ला बनवण्यात आला होता हा चित्रपट, 1913ला। ठीक आहे, राजा हरिश्चंद्र हा मित्रांनो मूकपट आहे। ठीक आहे, म्हणजे फक्त चित्र पाहायचे अशा प्रकारचा हा चित्रपट होता, मूकपट। तर मित्रांनो, जर विचारलं भारतातील पहिला बोलपट कोणता? तर बघा, आलम आरा। ठीक आहे, आलम आरा हा भारतातील पहिला बोलपट आहे आणि राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास म्हटलं जातं? दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असं म्हटलं जातं। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी जी रिव्हिजन ठेवलेली आहे ती पाहायची आहे, जेणेकरून हे सर्व प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होऊन जातील। बघा, पुढील प्रश्न आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा केला जातो? कोणत्या दिवशी केला जातो? दरवर्षी बघा, 10 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा केला जातो। ठीक आहे, 10 डिसेंबरला। मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन बघूया आपण। बघा, 1 डिसेंबरला कोणता दिवस साजरा केला जातो? 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा केला जातो, जागतिक एड्स दिन। 5 जूनला कोणता दिवस साजरा केला जातो? तर 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो। त्यानंतर बघा, 21 ऑक्टोबरला कोणता दिवस साजरा केला जातो? आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। तर 21 ऑक्टोबरला कोणता साजरा केला जातो? लगेच कमेंट करायचे। ठीक आहे, लगेच कमेंट करा। चला, तर तुम्हाला माहीत असेल 21 ऑक्टोबरची कमेंट करायची आहे लगेच। चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया। पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत? बऱ्याच वेळेला हा प्रश्न रिपीट होत असतो, याला स्टार मार्क करून ठेवायचा आपल्याला। बघा, या ठिकाणी योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक ए, ठाणे। ठीक आहे, महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहेत। जर विचारलं किती आहेत, तर बघा 6। ठीक आहे, 6 एवढं उत्तर असणार आपलं, 6। ठाणे जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका आहेत। कोणकोणत्या आहेत? ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर। ठीक आहे, या 6 महानगरपालिका ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत। ठीक आहे, जर प्रश्न विचारला भारतामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या राज्यात आहेत? तर बघा, आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका आहेत। किती आहेत? तर सध्या बघा 29 महानगरपालिका आहेत आपल्या महाराष्ट्रात। ठीक आहे, ज्या भारतामध्ये सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य आहे आपलं महाराष्ट्र। ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्रातील शेवटच्या 3 महानगरपालिका आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। 27वी कोणती आहे? पनवेल, 28वी इचलकरंजी कोल्हापूर आणि 29वी
जालना. ठीक आहे, या जोड्या लावामध्ये विचारल्या जाऊ शकतात. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदूक मागील बाजूस ढकलली जाते, यास काय कारणीभूत असते? काय असते मित्रांनो, तर याला प्रतिक्रिया बल कारणीभूत असते. पर्याय क्रमांक बी, प्रतिक्रिया बल या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहे? कोणत्या राज्याची आहे बघा, तर या ठिकाणी जळगाव. पर्याय क्रमांक बी, जळगाव या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्राला एकूण किती राज्यांच्या सीमा स्पर्श करतात किंवा महाराष्ट्राच्या सीमा एकूण किती राज्यांशी संलग्न आहेत? तर बघा, एकूण 6 राज्य. ठीक आहे, 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे, 6 राज्य कोणते आहेत ती? तर बघा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा. ठीक आहे, ही 6 राज्य आणि दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश. तर 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा या महाराष्ट्र राज्याच्या सीमेशी संलग्न आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, चले जाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर मित्रांनो, चले जाव चळवळ 1942ला सुरू झाली होती. ठीक आहे, 1942 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वर्षी हे प्रश्न जोड्या लावांमध्ये विचारले जातात. ठीक आहे, चळवळ आणि पुढे वर्ष दिलेले असते, त्यापैकी योग्य पर्याय किंवा चुकीचा पर्याय ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न असतो. तर आपल्याला सर्व वर्ष आणि चळवळी पाठ असल्या पाहिजेत. तर चले जाव ही चळवळ 1942ला सुरू झाली होती. ठीक आहे, या ठिकाणी पर्याय बघूया आपण, विश्लेषण बघा. 1915 या ठिकाणी ऑप्शन आहे. तर 1915ला मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे आधी, गांधीजी साऊथ आफ्रिकेवरून परत आलेले आहेत भारतात. कधी? 1915ला. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, 1930 आहे ऑप्शन या ठिकाणी. तर 1930ला मित्रांनो सविनय कायदेभंग ही चळवळ सुरू करण्यात आली होती. सविनय कायदेभंग. ठीक आहे. त्यानंतर 1920 आहे. तर 1920ला बघा, असहकार चळवळ चालू करण्यात आली होती 1920ला. ओके, आपलं मूळ उत्तर आहे चले जाव ही चळवळ 1942. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणतात? कोणत्या ठिकाणास म्हणतात? सोपा प्रश्न आहे, सर्वांना माहीत असेल. या ठिकाणी आंबोली या ठिकाणास महाराष्ट्राची चेरापुंजी असं म्हटलं जातं. आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? उत्तर काय असायचं आपलं? तर आंबोली असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी सावंतवाडी एक ऑप्शन आहे बघा मित्रांनो. तर महाराष्ट्रातील लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध असणारे जे काही गाव किंवा ठिकाण आहे ते कोणते? तर सावंतवाडी. ठीक आहे. आता सावंतवाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये ते मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, लगेच कमेंट करायचे मित्रांनो विचारलेल्या प्रश्नाची. ओके, पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव सध्या कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो मुख्य सचिव? या ठिकाणी नितीन करीर. पर्याय क्रमांक डी, नितीन करीर हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव आहेत. ठीक आहे. याआधी कोण होते? तर मनुकुमार श्रीवास्तव होते. ठीक आहे. तर मित्रांनो राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. राजीव कुमार. ठीक आहे. हिरालाल समरिया भारताचे माहिती आयुक्त आहे. ठीक आहे. भारताचे माहिती आयुक्त कोण आहेत सध्या? तर हिरालाल समरिया आहेत. आपलं मूळ उत्तर आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव नितीन करीर. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का मदिना किंवा मक्का कोणत्या देशामध्ये आहे? तर मित्रांनो हे जे ठिकाण आहे ते सौदी अरेबिया देशामध्ये आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए, सौदी अरेबिया या देशामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे बघा, सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? कितवा लागतो? 5वा क्रमांक लागतो. सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये बघा 5वा क्रमांक लागतो. ठीक आहे. पहिला कोणाचा लागतो? मध्य प्रदेश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. दुसरा लागतो बघा अरुणाचल प्रदेश. तिसरा लागतो बघा छत्तीसगड. चौथा ओडिसा आणि 5वा महाराष्ट्र. ठीक आहे. 5वा महाराष्ट्राचा लागतो वनक्षेत्रामध्ये. त्यानंतर बघा सर्वात कमी वनक्षेत्र असणारे राज्य कोणते भारतातील? हरियाणा. ठीक आहे. हरियाणा
हे भारतातील सर्वात कमी वनक्षेत्र असणारे राज्य आहे. ठीक आहे. काही ठिकाणी पंजाब देखील दाखवले जाते मित्रांनो, परंतु याआधी जेव्हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तेव्हा हरियाणा हे योग्य उत्तर देण्यात आलेले आहे. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा देशात 5वा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात 3रा क्रमांक लागतो. ठीक आहे. पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश, तिसरा महाराष्ट्र. ठीक आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशामध्ये 2रा क्रमांक लागतो. ठीक आहे. या ठिकाणी तिन्ही प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा 3रा, लोकसंख्येनुसार 2रा आणि वनक्षेत्रानुसार 5वा. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती असते. डॅश डॅश ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती असते. कोणती मित्रांनो? तर बघा पर्याय क्रमांक डी, रॅम. रॅम ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी असते. मित्रांनो याआधी रॅमचा फुल फॉर्म परीक्षेत विचारण्यात आलेला आहे, तर रँडम ॲक्सेस मेमरी. ठीक आहे. रँडम ॲक्सेस मेमरी असा रॅमचा फुल फॉर्म आहे. तर ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती असते. सेम प्रश्न विचारला जाऊ शकतो, डॅश डॅश ही संगणकाची कायमस्वरूपी मेमरी असते. तर कायमस्वरूपी असते बघा रोम. ठीक आहे. रोमचा फुल फॉर्म काय? रीड ऑनली मेमरी. हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. रीड ऑनली मेमरी, रोम ही संगणकाची कायमस्वरूपी मेमरी असते. ठीक आहे. रोम म्हणजे रीड ऑनली मेमरी आणि रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. पुढील प्रश्न आहे बघा, धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही हे तत्व कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे? कोणत्या? तर बघा कलम 15 किंवा अनुच्छेद 15. ठीक आहे. यामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. असाच प्रश्न विचारला जातो बघा नेहमी आणि बऱ्याच वेळेला रिपीट होत असतो तो प्रश्न. तर कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट केली जाते? तर अनुच्छेद 17 किंवा कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केली जाते. मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, भेल, ONGC, जेल या खालीलपैकी कोणत्या दर्जाच्या कंपन्या आहेत? तर मित्रांनो या कंपन्यात बघा महारत्न कंपन्या. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी, महारत्न हे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो 2023च्या भरतीला विचारलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा सध्या भारतामध्ये एकूण किती महारत्न कंपन्या आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे. भारतामध्ये सध्या किती महारत्न कंपन्या आहेत ते मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. आता एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतातील पहिली महारत्न कंपनी कोणती? तर महारत्न कंपनी आहे भारतातील पहिली BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील पहिली महारत्न कंपनी आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी या कंपन्या लक्षात ठेवा, भेल, ONGC आणि जेल या कंपन्या बघा महारत्न दर्जाच्या कंपन्या आहेत. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? या ठिकाणी पर्याय आहेत सिक्कीम, गंगटोक, त्रिपुरा, आगरताळा, मिझोरम, ऐजवाल, आसाम, गुवाहाटी. तर यापैकी कोणता पर्याय चुकीचा आहे मित्रांनो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी. ठीक आहे. पर्याय क्रमांक डी, आसाम, गुवाहाटी हा जो पर्याय आहे तो चुकीचा पर्याय आहे. तर हे पर्याय कशाचे आहेत मित्रांनो? राज्य आणि राजधानी. तर आसामची राजधानी गुवाहाटी नसून दिसपूर ही आहे. ठीक आहे. दिसपूर. त्यामुळे आसाम, गुवाहाटी हा पर्याय चुकीचा असणार आहे. ठीक आहे. सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक, त्रिपुराची राजधानी आगरताळा, मिझोरमची राजधानी आहे ऐजवाल, आसामची आहे दिसपूर. ठीक आहे. आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमांता बिस्वा शर्मा. पुढील प्रश्न आहे बघा, भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते कोणास म्हटले जाते? भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हटले जाते रघुनाथ धोंडो कर्वे. ठीक आहे. रघुनाथ धोंडो कर्वे यांना भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हटले जाते. मित्रांनो यांचे पुस्तक 2 लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, वेश्या व्यवसाय आणि आधुनिक आहारशास्त्र. वेश्या व्यवसाय आणि आधुनिक आहारशास्त्र हे 2 पुस्तक धो कर्वे यांचे लक्षात ठेवायचे आहेत. मित्रांनो यांनी लंडनमधून बघा कुटुंब नियोजनाची सुरुवात केली होती आणि त्याच 1921 याच वर्षी लंडनमधून तसेच भारतात देखील यांनी कुटुंब नियोजनाची सुरुवात केली होती. ठीक आहे. त्यामुळे त्यांना
कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हटलं जातं. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी एक ऑप्शन आहे बघा, आनंदीबाई जोशी. तर यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? तर बघा आपल्या महाराष्ट्राच्या आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आता या व्हिडिओमधून तुमचे 50 प्रश्न या ठिकाणी कव्हर झालेले आहेत, जवळपास 50 प्लस ठीक आहे कव्हर झालेले आहेत. तर या प्रश्नांची आपण रिव्हिजन मारून घेऊया. तर ही तुमची परीक्षा असणार आहे. या व्हिडिओवरील 16चे 16 प्रश्न आपल्याला योग्य पद्धतीने द्यायला जमले पाहिजेत. मी प्रश्न वाचला की जे काही प्रश्नाचं उत्तर असेल ते मनामध्ये गेस करायचं आहे आणि 16 पैकी किती बरोबर आले ते आपल्याला व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, शीख धर्मीयांचे 9वे गुरु कोण होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुरु तेग बहादूर. पुढील प्रश्न आहे बघा, दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजा हरिश्चंद्र. पुढील प्रश्न आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 10 डिसेंबर. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ठाणे. पुढील प्रश्न आहे, बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदूक मागील बाजूस ढकलली जाते, यास काय कारणीभूत असते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रतिक्रिया बल. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जळगाव. पुढील प्रश्न आहे, चले जाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1942. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्राची चेरापुंजी म्हटले जाते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंबोली. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव सध्या कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नितीन करीर. पुढील प्रश्न आहे, मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सौदी अरेबिया. पुढील प्रश्न आहे, सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 5वा. पुढील प्रश्न आहे, ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती असते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रॅम. पुढील प्रश्न आहे, धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही हे तत्व कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनुच्छेद 15. पुढील प्रश्न आहे, भेल, ONGC, जेल या खालीलपैकी कोणत्या दर्जाच्या कंपन्या आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महारत्न. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आसाम गुवाहाटी नसून आसामची राजधानी दिसपूर आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते कोणास म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रा. धो कर्वे. मित्रांनो, रघुनाथ धोंडो कर्वे असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमधून तुमचे 50 प्लस प्रश्न आणि 16 तोंडपाठ प्रश्न या ठिकाणी तुमचे झालेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, 16 पैकी किती उत्तरे तुम्हाला द्यायला जमलेले आहेत ते मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास आणि ग्राउंड चालू ठेवायचा आणि स्वतःची काळजी देखील घ्यायची आहे. धन्यवाद.